वजन कमी करायची अगदी बेसिक सुरुवात कशी असते बघा. तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे ना, सर्वात पहिली एक गोष्ट तुम्हाला स्वतःला लागू करून घ्यायची आहे, ती म्हणजे तुमचं पाणी प्यायचं प्रमाण वाढवणं. सकाळी उठल्यावर तुम्हाला 3 ते 4 ग्लास पाणी तुमच्या सुरुवातीच्या 2 तासांमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. याच्यामुळे तुमच्या शरीरातले जेवढे काही टॉक्सिक किंवा विषारी पदार्थ म्हणा किंवा जेवढे काही फॅट्स आहेत ना, ते बऱ्यापैकी कमी होतात. किंवा थोडक्यात असं म्हणा की तुमचं पोट चांगलं साफ होते आणि पोट लवकर कमी होत असते. यानंतर दिवसासुद्धा तुम्हाला थोड्या वेळाने पाणी प्यायचं आहे. तर बेसिक सुरुवात आहे पाणी पिणं. यानंतर तुम्हाला अगदी सोप्या स्टेप सांगत आहे मी. रोजचं साधं जेवण करा, काहीच बदल करू नका, साधं जेवण करा. फक्त साखर कमी करा आणि पॅकिंग फूड बंद करा डायरेक्ट. जी पण गोष्ट एका गोष्टीमध्ये पॅक आहे प्लॅस्टिकमध्ये, म्हणजे बिस्किट म्हणा, चिप्स म्हणा, पॅकिंग फूड डायरेक्ट बंद करा. आणि फास्ट फूड म्हणजे मैदा तर सर्वात पहिले बंद करा. तुम्ही 30 दिवस पण रेग्युलर जर का पाणी पिणं वाढवलं, साधं जेवण केलं, पॅकिंग फूड आणि फास्ट फूड बंद केलं, तरीही तुमच्या वजनात बऱ्यापैकी चांगला फरक झालेला दिसतो. रोजचं तुम्हाला एक फळ खाणं तर खूप गरजेचं आहे. मी हे बेसिकच सांगत आहे, हे खूप प्रो लेव्हल नाही सांगत आहे मी. अगदी सोप्या बेसिक गोष्टी. पाणी पिणं वाढवा, पॅकिंग फूड बंद करा, मैदा पूर्णपणे बंद करा. रोजचं एक फळ खा, ज्याच्यामध्ये पपई मस्ट घ्या, म्हणजे 1 ते 2 दिवस आड पपई खायला सुरुवात करा. यानंतर तुम्हाला रोजचं थोडंफार का असेना पायी चाला किंवा जिना चढ उतर करा. तुमच्या घरामध्ये जिना असेल किंवा तुम्ही बिल्डिंगवर राहत असाल आणि तुमचा फ्लॅट असेल तर तुम्ही लिफ्टचा वापर सोडून द्या आणि जिन्यांनी चढ उतार करायला सुरुवात करा. रोजचं थोडं चालायला सुरुवात केल्याने तुम्हाला दिसेल की तुम्ही 15 ते 20 दिवस जर रेग्युलर चालत असाल ना, तुमचं बेली खूप लवकर कमी होते. ठीक आहे. फक्त अट ही आहे की तुम्ही चालाल, पण मग घरी येऊन जर तुम्ही डाएटच फॉलो नाही केली, डाएट इन द सेन्स की तुम्ही शुगर खूप खात आहात किंवा तुम्ही एकाच खट्टी बसल्यावर खूप जेवत असाल, तर वजन वाढते. मेन हे आहे की आपण एका खट्टी खूप वेळ बसून जर राहिलो तरी आपलं वजन वाढते. दुसरं हे आहे की एकदाच तुम्ही जर का 2-3 पोळ्यांचं जेवण केलं आणि तुम्ही म्हणाल मी दिवसभर आता काहीच खात नाही, ते पण चुकीचं आहे. तुम्हाला थोड्या वेळाने जेवण करणं गरजेचं आहे. तुम्हाला ही सवय लावणं खूप जास्त गरजेचं आहे. मी थोड्या वेळाने जेवण करते. जर तुम्ही थोड्या वेळाने जेवण करायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्यात बदल दिसून येईल. आपण थोड्या वेळाने जेवण करत राहिलो ना की काय होतं माहिती आहे, आपल्याला वजन जे आहे ना ते वजन वाढत नाही, आपण एनर्जेटिक फील करतो, आपली तब्येत मेंटेन राहत असते. तुम्ही जर का 2 की 3 पोळ्यांचा आहार घेत असाल तर तुम्हाला ही गोष्ट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे की तुम्हाला त्या 2-3 पोळ्यांचा आहार हा 2 तरी मीलमध्ये वाटायचा आहे. म्हणजे एकाच खट्टी न खाता आता 1-1.5 पोळी खाल्ली आहे, दुपारी 1-1.5 पोळी खा. एकाच खट्टी बसून खाऊ नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेही लोक नाश्ता करत नाही त्यांची तब्येत वाढते. नाश्ता शरीराला तब्येत कमी करण्यासाठी खूप मदत करतो. बरेच जण मला म्हणत असतात मॅम नाश्ता केला की आम्हाला जेवणच जात नाही, म्हणूनच नाश्ता करतात. आपण काय करतो, नाश्ता करत नाही आणि मग 12-1 वाजता आहे ना धनाधन जेवणावर तुटून पडतो आणि अचानक आपल्याला कळतं 2.5-3 पोळ्या चालल्या जातात आणि ते एका खट्टी जेवल्यामुळेच तुमचं टमी जे आहे, बेली फॅट जे आहे ते बाहेर आलेलं असते. म्हणून जर तुम्हाला तब्येत कमी करायची असेल, एका खट्टी बसून जेवण करू नका. जेवढं जेवताय तेवढं जेवा, पण ते 2 टप्प्यांमध्ये जेवा. बेसिक वजन कमी करण्याची हीच खरी सुरुवात आहे. अशाच आणखीन टिप्ससाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा. आणि आम्ही महिलांसाठी घेऊन आलेलो आहोत, पुरुषांसाठी घेऊन आलेलो आहोत शेअर मार्केट कोर्सेस, ज्यामध्ये आम्ही अगदी बेसिकपासून लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत शिकवणार आहोत. फक्त 999 रुपये फी आहे आणि फी 2 टप्प्यांमध्ये पण भरू शकतात. डेमो सेशन अवेलेबल आहे. तुम्हाला पण ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला नक्की कॉल किंवा मेसेज करा. थँक्यू.